पिंपरी चिंचवड शहरातल्या 2 सोसायट्यांनी कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे। 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि त्या दिवशी आपल्या सोसायटीतल्या मतदारांनी मतदान करावं। प्रत्येक कुटुंबानं जर मतदानाचा हक्क बजावला तर त्यांना मेंटेनन्समध्ये 1000 रुपये मुभा दिली जाणार आहे आणि त्या सोसायट्यांचे पदाधिकारी आत्ता आपल्या सोबत आहेत। तुमच्या सोसायटीचं नाव सांगा आणि हा निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे, काय अटी सुद्धा टाकलेत ते पण सांगा। माझ्या सोसायटीचं नाव लिगेसी फॉर्च्यून एक्झोटिका बी विंग असं आहे। मतदानाचा यापूर्वी 2 विधानसभा आणि लोकसभेचं जे मतदान झालं त्याच्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्याच्या या नात्याने असं लक्षात आलं की मतदान हे सोसायट्यांमधून फार कमी झालेलं आहे आणि ते मतदान आपलं वाढवण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की सोसायटी धारकांना जर आपण काही सवलत योजना जाहीर केली तर त्याच्या अनुषंगाने सगळी लोक मतदान करायला बाहेर पडतील। याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की मेंटेनन्समध्ये 1000 रुपये कमी द्यायचे आणि ह्याच्यामध्ये मुळामध्ये कुठल्याही राजकीय किंवा राजकीय उमेदवार राजकीय पक्ष यांचा या गोष्टीशी कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही हे पहिल्यांदा आम्ही क्लिअर करतो। हा आम्ही स्वतःच्या मनाने स्वतःच्या कमिटीने निर्णय घेतलेला आहे की लोकांची मतदानासाठी उपस्थिती वाढावी म्हणून। तुमच्या सोसायटीचं नाव सांगा आणि काय काय अटी टाकलेत ते पण सांगा। नमस्कार, माझं नाव अमोल कालेकर, सोसायटीचं नाव आहे साई प्लॅटिना आणि हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे हा आमच्या मनात एक भावना आहे की सोसायटी धारकांचे प्रश्न हे लोकशाहीच्या वातावरणात महानगरपालिकेमध्ये दुर्लक्षित केले जातात। तर सोसायटी धारकांचे प्रश्न का दुर्लक्षित केले जातात? सोसायटी धारक हे जे आहेत हे मतदानाला जाणं टाळतात, 50% टाळतात असा एक जनरल अजम्पशन आहे। म्हणून ते दूर करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतोय की जे लोक मतदान करतील, जे पात्र लोक मतदान करतील त्यांना आम्ही मेंटेनन्समधून 1000 रुपये सूट देणार आहे एकदा। काय भुर्दंड आपल्या सोसायटीवरती ह्याचा पडू शकतो? कारण तुमच्या ह्याच्यात जवळपास 100 फ्लॅट आहेत, त्यांच्याकडे 80 फ्लॅट। बरोबर सर, असा भुर्दंड असा पडणार नाही। जरी माझ्या 100 फ्लॅटनी 100% मतदान केलं तरी 1 लाख रुपयाचा भुर्दंड आम्हाला पडेल। पण आजचा जर तुम्ही रूपरेषा पाहता, आत्ताची परिस्थिती पाहता, आम्ही सोसायटी धारक टँकरला वर्षाला 100 फ्लॅटच्या मागे 1.5 लाख रुपये खर्च करतो। डिझेलसाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करतो। ड्रेनेज सफाईसाठी परत 1 लाख रुपये खर्च करतो। अनेक मेंटेनन्स आहेत जे PCMCचा टॅक्स सोडून वरती 10 लाख रुपये आम्ही एक्स्ट्रा खर्च करतो। तर आम्ही जर 100% मतदानाला उतरलो तर ह्या राजकीय पातळीवरती जे लोक महानगरपालिकेत बसणार आहेत त्यांचं लक्ष आमच्याकडे लागेल आणि आमचे प्रश्न सुटतील, त्याच्यातून आम्हाला सेव्हिंगच मिळेल। सोसायटीतल्या मतदारांना कसं समजवलं तुम्ही की आपण हे 1 लाख किंवा जी काही रक्कम खर्च होणार आहे ती कशी भरून काढायची? आता कालेकर साहेबांनी त्यांचा विषय सांगितला की मेंटेनन्स बाबा पाण्याच्या टँकरसाठी किती पैसे जातात। आम्ही आमच्या लोकांना अशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं की बाबा आपण मेंटेनन्समध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी पण पैसे गोळा म्हणजे मेंटेनन्समध्ये घेतलेले असतात। मग त्याच्यातला एखादा कार्यक्रम आपण थोडा 1 वर्षासाठी जर स्किप केला तर ते 70-80 हजार रुपये आपले वाचू शकतात आणि त्याचा बेनिफिट हा तुम्हालाही मिळणार आहे ऑलरेडी। आणि एखादा कार्यक्रम जर स्किप केला, साधेपणाने जर साजरा केला तर लोकांना त्याचा बेनिफिट स्वतःला मिळाल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर पडतील। ह्या पद्धतीने आम्ही लोकांना कन्व्हिन्स केलं, लोकांनाही ते आवडलं आणि लोकांनी सुद्धा त्याच्यासाठी येस म्हटलेलं आहे। तर निवडणूक आयोग जे आहे ते मतदानाचा टक्का वाढावा यासाठी त्यांच्या पातळीवरती जनजागृती तर करता येतच, परंतु मतदार म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि म्हणूनच पिंपरी चिंचवडमधल्या या 2 सोसायट्यांनी हा एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ पिंपरी चिंचवडमधीलच नव्हे तर पुणे, मुंबई, नवी मुंबई अशा ज्या मोठ्या सोसायट्या आहेत तिथल्या सर्व सोसायट्यांनी या आदर्शवादी पावलाचं अनुकरण करण्याची गरज आहे। तेव्हाच मतदानाचा टक्का वाढणार आहे आणि लोकशाही अधिक भक्कम होणार आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.